मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना निवडून देणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा. देवेंद्र फडणवीस जनतेशी खुनशी न वागतात, मनोज जरांगेंचा आरोप. तर फडणवीस भुजबळांना बळ देतात हे जनतेच्या लक्षात आलंय, जरांगेंचं वक्तव्य. महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत आणि त्यासाठी जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी वाटेल ते करू. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं वक्तव्य. अजितदादांनी पाप केलं, सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही. अजितदादांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणं चांगली इमेज तयार करण्याचा भाग. इमेज तयार करण्यासाठी अजित पवार गटाकडून 200 कोटींचा खर्च, रोहित पवारांचा आरोप. रोहित पवारांचा संजय राऊत झाला. रोज सकाळी बोललंच पाहिजे. रोहित पवारांसमोरच चंद्रकांत पाटलांचा उपरोधिक टोला. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव, पोलीस तपासामध्ये माहिती समोर. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक न केल्यास आंदोलन करणार, मनसेचे नेते संदीप देशपांडेंचं ट्विट करत इशारा. विधान परिषद निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांकडे महत्वाची जबाबदारी. महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचा पॅटर्न निश्चित करणार. मिलिंद नार्वेकर आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये भेट. विधानभवन परिसरात दोन्ही नेत्यांमध्ये संवाद. शेतकरी आणि दिव्यांगांसाठीचे आमचे मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार, त्यांच्यावर सकारात्मक निर्णय झाल्यास चांगलाच, अन्यथा स्वतंत्र लढणार. आमदार बच्चू कडूंची भूमिका. ठाकरेंवर बोलण्याची राणेंची पत नाही, नितेश राणेंच्या टीकेवर ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंचा पलटवार. मवियाने वाघनखं आणली असती तर इंद्रजित सावंत बोलले असते का? वाघनखांबाबत नितेश राणेंचा इंद्रजित सावंतांना सवाल. विशालगडावर दर्गे होत असताना इंद्रजित सावंत कधी बोलले नाहीत, राणेंची टीका. शिंदेगड विधानसभेमध्ये खडकवासला मतदारसंघावर दावा करणार, सूत्रांची माहिती. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे कामाला लागले. वसंत मोरे आज ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश करणार. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मोरेंचा प्रवेश होणार. वंचित बहुजन आघाडीकडून ठाकरे गटामध्ये जाणार. बहुजन विकास आघाडीच्या 3 मतांसाठी देवेंद्र फडणवीस आज बैठक घेणार. हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आज दुपारी विधानभवनामध्ये बैठक. काही मंत्री आमदारांना भेटत नाही तर शिंदेगड समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांचा तक्रारीचा सूर. कॅप्टन चांगलं काम करतायत. जयस्वालांकडून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचं कौतुक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विधानभवनामध्ये आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ. जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. माजी पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरेंचा नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश. अंभोरेंच्या प्रवेशामागे विधानसभा निवडणुकीची रणनीती असल्याची चंद्रपूरमध्ये चर्चा. बारामतीमध्ये महायुतीकडून रविवारी जनसन्मान रॅलीचं आयोजन. अर्थसंकल्पातील तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं रॅली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता. इंदापूरमध्ये महायुतीमधील अजित पवार गट भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर वॉर. विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. पुणे विमानतळावरील टर्मिनलच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून शरद पवार गट आक्रमक. नव्या टर्मिनलजवळ शरद पवार गटाचं आंदोलन. बीड जिल्ह्यामध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी 2 ठिकाणी 9 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या आंदोलकांची मागणी. दुधाला दर मिळण्यासाठी संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये काँग्रेसचं आंदोलन. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन. दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव देण्याची मागणी. सोलापूरमध्ये काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग. पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले. पुण्यामध्ये हिट अँड रन प्रकरणी शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून मागणी. वाशिममध्ये ग्रामसेवकासह 4 जण एसीबीच्या जाळ्यात. ग्रामपंचायत अंतर्गत वसुली करून लाच घेतल्याप्रकरणी कारवाई. मानोरा तालुक्यामधल्या आमगव्हाणमधली घटना. राज्य शासनाकडून स्वमालकीच्या जागेमध्ये दरवर्षी 5,000 स्मार्ट अंगणवाड्या सुरू केल्या जाणार. भाडेतत्वावरील अंगणवाड्यांसाठीच्या भाड्यामध्ये दुपटीनं वाढ. विधान परिषदेमध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. गोंदिया जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेची योग्य रीतीने अंमलबजावणी करण्याचे आदेश. योजना सर्वसामान्य महिलेपर्यंत पोहोचवण्याचे जिल्हा प्रशासनाचे कर्मचाऱ्यांना आदेश. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी परभणीमध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर. प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आलं नियोजन. ठाणे जिल्ह्यामधल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. ठाणे जिल्हा प्रशासनाचे आदेश. पुणे जिल्ह्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून प्रशासनाचा निर्णय.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आदेश. मुंबईच्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ. 5.5% गेलेला पाणीसाठा मुसळधार पावसामुळे 18%वर. 2 आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर राजधानी दिल्लीमध्ये दमदार पाऊस. उकाड्यानं हैराण दिल्लीकरांना दिलासा.